नमः शिवाय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण, श्री गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय. आजचा अनुभव खूप सुंदर. आरती देशमुख म्हणून आहेत, सावधजमधून त्यांनी हा अनुभव शेअर केलेला आहे. तर आरतीताई म्हणत होत्या, गेली जवळजवळ 16-17 वर्ष झाली मी आईंच्या मार्गामध्ये आहे म्हणतात. आणि ह्या 4 ते 5 वर्षामध्ये म्हणजे 10-12 वर्षांचा कालावधी गेला म्हणतात सेवेमध्ये. आणि ह्या 5 वर्षामध्ये जे जे मी इतके वर्ष आईंना मागत होते ना, ती गोष्ट ह्या 5 वर्षामध्ये पूर्ण झाली. तरी म्हणतात म्हणजे 12-13 वर्ष जो काळ होता सेवेचा, तो इतका खडतर होता. अ, तरी पण मी कधीही आईंवर अविश्वास दाखवला नाही. त्या म्हणत होत्या. ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. का तर 1-2 प्रसंग सुरुवातीलाच माझ्यासोबत असे घडलेले होते, की ज्या गोष्टींनी मी आईंच्या मार्गात आले आणि मार्गात आल्यानंतर खूप खूप परीक्षा झाल्या. खूप म्हणजे अगदी कमी क्षण आले माझ्या वाट्याला त्या 12-13 वर्षात म्हणतात, की जिथं आईंनी कृपा केली आहे असं वाटलं. पण तरीसुद्धा कायम त्रासात राहिले इतके वर्ष, पण मी कधीही आईंवर विश्वास दाखवला नाही म्हणत होत्या त्या. का तर मला माहिती होतं हे दिवस सरले, की मी कधी ना कधी जिंकणार आहे. का तर ही सेवा माझी पूर्ण झाली. आईंच्या एकदा मी कृपेला पात्र झाले, गुरूंच्या कृपेला पात्र झाले, की हे सगळं सरणार आहे आणि तिथनं सुखाचे दिवस येणार आणि आता कुठलीही गोष्ट मला नाही हरवू शकणार. का तर तेवढं आधी परिपक्व आपल्याला सेवेत तेवढं नामात बुडवून घेतात आई. तेवढं आपल्याला आतून म्हणजे मानसिकरित्या, शारीरिकरित्या सगळ्या गोष्टींनी तेवढं सक्षम बनवतात आणि तेवढं आपल्याला आर्ततेनं सेवा करायला शिकवतात आणि मग सुखाचा मेवा देतात, असं त्या म्हणत होत्या. तर त्या म्हणत होत्या, ज्यावेळेला माझं लग्न झालं त्याच वेळेला मी आईंच्या मार्गात आले म्हणतात. म्हणजे चुलत सासूबाई आमच्या ज्या आहेत त्या आईंच्या मार्गातल्या आहेत. त्यांच्या ह्यानं मी आईंच्या मार्गात आले. माझ्या सासूबाई कधी करत नव्हत्या म्हणल्या. पण स्वभावानं खूप चांगल्या होत्या. त्या लगेचच गेल्या म्हणल्या. आमचं लग्न झाल्यानंतर एक 4 ते 5 वर्षांनी सासूबाई माझ्या गेल्या. पण असं काही नव्हतं, त्या मार्गात नव्हत्या, पण स्वभावानं खूप चांगल्या होत्या म्हणल्या, सासू पण आणि सासरे पण. पण दोघंही गेले एकापाठोपाठ एक. सासरे त्याच्यानंतर लगेच 1 वर्ष व 1.5 वर्षांनी गेले म्हणतात. पण मला खूप त्यांच्या जाण्याची खंत राहिली म्हणतात. का तर मला समजून घेणारे होते ते. माझे मिस्टर आधीपासून म्हणजे चांगल्या जॉबला होते, इंजिनिअर होते आणि माझी फक्त 12वी झालेली होती. लग्न झालं, 12वी झाली. त्याच्यानंतर सासूबाई वगैरे काय म्हटल्या, की "आहे सगळं चांगलं, तू नको जॉब वगैरे काही बघू आणि राहू दे." मग मी पण नाही शिक्षणाकडे लक्ष दिलं आणि नंतर लगेच मूल झालं त्या म्हणल्या. आणि मिस्टर माझे इंजिनिअर होते. तर त्यामुळं त्यांच्या माझ्या शिक्षणात खूप तफावत असल्यामुळं प्रत्येक वेळेला ते मला कुठेतरी खाली दाखवायचे म्हणले. प्रत्येक वेळेला मला कुठेतरी "तू खूप कमी आहेस." हे मला दाखवलं जायचं. आणि सासूबाई ते नव्हत्या त्यापर्यंत मला कधीच काही नाही ते जाणवू पण नाही दिलं माझ्या सासू-सासऱ्यांनी. मला म्हणायचे, "जाऊ दे गं, त्याचा स्वभाव आहे, तू नको लक्ष देऊ." आणि ते पण समजवायचे त्यांना, की "असं बोलत जाऊ नको, तुझी बायको आहे ती" वगैरे. आणि ते कामानिमित्तानं पुण्याला असायचे म्हणले. आणि आम्ही इकडं तर मग ते ज्यावेळेला पण येईल, मला खूप खंत वाटायची म्हणलं या गोष्टीची, की ज्या व्यक्तीसाठी आपण संसार मांडतोय, ती व्यक्तीच जर आपल्यासोबत नसेल तर काय अर्थ आहे? असं प्रत्येक वेळेला मला हे वाटत राहायचं म्हणलं. प्रत्येक वेळेला माझ्या सगळ्याच गोष्टींवरून ते मला "तू कमी आहेस कुठेतरी" हे मला दाखवत राहायचे. त्यात मुलगी झालेली होती, मुलगी मोठी व्हायला लागलेली होती. दुसरं अपत्य नकोच असं त्यांचं मत होतं म्हणले. त्यामुळे त्या गोष्टी पण काही हे नाही झाल्या आणि मला पण आता म्हणजे तसा इंटरेस्ट राहिला नाही. सासूबाई गेल्यानंतर तर मला असं खूप हे वाटायला लागलं म्हटलं. त्यात माझ्या ज्या नणंदबाई होत्या म्हटल्या, त्या आत्ताच वर्ष, 1.5 वर्ष झालं म्हटल्या, त्या पण एक्सपायर झाल्या.
तर त्यांनी इतक्या पद्धतीनं त्यांना शिकवलेलं होतं की मोस्टली असं असतं म्हणतात की सासू-सासरे वगैरे असे शिकवणारे, भरवणारे असतात. पण माझ्या बाबतीत उलटं होतं म्हणलं. ते खूप चांगले होते. ते कधीही माझ्याच सपोर्टनं कायम जोपर्यंत जिवंत होते, तोपर्यंत माझ्या सपोर्टनं ते उभे होते म्हणलं. सासू बाई गेल्यानंतर सुद्धा सासऱ्यांच्या आधारावर पण ते पण लगेच एका वर्षात हे झाले. त्याच्यानंतर मुलगी पण मोठी व्हायला लागलेली होती. तर मुलीला पण पूर्ण आत्यासारखं आणि वडिलांसारखंच त्यांनी केलेलं होतं म्हणले. की मुलीला आलं की खूप माझं लग्न झालं तसं त्यांनी कधी मला फिरायला वगैरे सुद्धा घेऊन गेलेले नव्हते म्हणले. आणि मुलीला वगैरे सगळीकडे न्यायचे. मग ते दोघं जण फिरायचे, भाऊ-बहीण वगैरे जायचे. त्यांचे मित्रमंडळी वगैरे मिस्टरांचे सगळे असायचे सोबत. फक्त मला तेवढं न्यायचे नाहीत. मग मी पण विचार करायचे जाऊ दे, आहे आपल्या मुलाबाळाला तरी बघतात. घरी सगळं चांगलं आहे आपलं. असू दे आपलं नशीब म्हणायचं, पुढं जायचं. पण ह्याच्यामध्ये माझी सेवा अगदी नेमानं चालू होती म्हणलं. त्याच्या आधी मला ते न सांगण्यासारखे अनुभव होते. पण ते आलेले होते त्यामुळे मी आईंच्या मार्गात आलेले होते. आणि मी खूप जास्त आईंचं म्हणजे सगळी प्रकाशनं वगैरे वाचून काढलेली होती. खूप धार्मिक होते मी. त्यामुळं मला इतकं तरी कळायला लागलेलं होतं, की हे जे काळ आहेत परीक्षांचे, हे सरल्यानंतर सुखाचे दिवस नक्की येणार आहेत. हे मला माहिती होतं म्हणले. आणि त्यामुळं मग मी त्या गोष्टींकडं नाही इतकंसं हे केलं. त्याच्यानंतर मुलगी पण त्यांच्याच स्वभावानं वाढत गेली. त्यामुळं आई तू खूप कुठेतरी कमी आहेस. हेच ती पण शिकली आणि ती पण तेच माझ्याशी वागत गेली म्हणतात त्या. आणि ज्यावेळेला ती नंतर सायन्सला घेतलं ॲडमिशन, इंजिनिअरिंगला परत तिला घालायचं होतं. आणि इंजिनिअरिंगच्या फर्स्ट इयरला असताना म्हणतात माझे म्हणजे तिला हॉस्टेलवर म्हणजे तिच्या बाबांनी तिकडं पुण्याच्या तिकडच्या साईडलाच त्यांनी होते तिथंच त्यांनी तिला हे केलं कॉलेजला आणि ती बाहेरच राहिली आणि तब्येतीवर दुर्लक्ष झालं. कधीच लहानपणापासून मी किती प्रयत्न केला, तरी ती कधीच नाही आईंच्या मार्गात आली. मिस्टरांचा तर प्रश्नच नव्हता म्हणल्या आईंच्या मार्गात यायचा. पण आईंच्या मार्गात ती कधीच नाही आली. पण इंजिनिअरिंगला फर्स्ट इयरला असताना माझ्या मुलीला अटॅक आला म्हणतात. तर बाहेरचं खाणं वगैरे हे ते कधी बाबांशी भेटलं तरी पण तिकडं बाहेरच्या बाहेरच त्यांचं काही-काही खाणं ते नसायचं. तर त्या त्या गोष्टी माझ्या काही पटायच्या पण नाहीत त्यांना. तर ते झाल्यानंतर तसं झाल्यानंतर मग दवाखाने वगैरे केली. मग परत घरी आणलं गेलं. खूप काळजी तिची घेतली गेली आमच्याकडून. मग त्यावेळेला माझे मिस्टर जॉब ते वगैरे तिथं म्हणजे सुट्ट्या वगैरे त्यांनी हे करूनच ते आले इकडं. आणि तुम्हाला सांगू म्हणतात त्यातनं बाहेर पडली ती म्हणजे तरुण वय होतं काही एवढं हे नव्हतं. पण अटॅक येऊन गेल्यानंतर तो प्रॉब्लेम झाल्यानंतर ती सतत घाबरायला लागली म्हणला. कुठेतरी मानसिक आपण दडपण म्हणतोय ना, तशा प्रकारचं तिला यायला लागलं आणि ती सतत घाबरायला लागली म्हणलं. मला कळत नव्हतं की काय करावं नेमकं? आणि आईंना मी रोज प्रार्थना करत होते. भले ती दोघं माझी नसू देत, पण जिथं असू देत आहे मला पैसा-पाणी तर देतात, माझं चालण्यासारखं आहे. सासू-सासऱ्यांनी पण मिळवून ठेवलंय. नाही तर नाही, पण त्यांना समाधानी ठेवा. त्यांना सुखात ठेवा. हे माझी इच्छा. ती सतत घाबरायला लागली. म्हणजे तसं हार्टचं नंतर काही प्रॉब्लेम नव्हता, पण ती घाबरायला लागली म्हणलं. ती रात्रीची दचकून उठायची, घाबरल्यासारखं होतंय म्हणायची. हात-पाय थरथरतायत माझे. मला कसं तरी होतंय आणि दिवसभर अशी एकदम असं सुन्न बसायची असं. आणि मग तिचे बाबा पण खूप हे व्हायला लागले म्हणले, स्ट्रेसमध्ये यायला लागले, मुलगी अशी करायला. मग ते मानसोपचार तज्ञांकडं वगैरे पण दाखवलं. सगळं हे झालं. तर तिला गोळ्या पण त्या थोड्याशा चालू झाल्या, की झोप येत नव्हती ना तिला.
तर मग त्यावेळेला पण मी 1-2 वेळा सांगितलं की "थोडंसं बाळा आईंचं करशील का? आणि मी तुझ्यासाठी उपासना करतेच, पण मग तिचे बाबा मला ओरडायला लागले, "मग तू करतेस ना, तर मग का असं झालंय? तू तू तर आयुष्यभर करायला लागलेस की काय केलंय मग तुझ्या आईंनी? तुझ्या आईंनी नाही का बघायचं मग?" हे त्यांचं बोलणं. मग मी परत ही गोष्ट सांगणंच सोडून दिलं म्हणलं. मी विचारच सोडून दिला सांगायचा आणि मग मी गप्प राहायला लागले. पण तिचं असं मानसिक जे होतं ते दिवसेंदिवस बिघडायला लागलेलं होतं. तिचं मानसिक संतुलन असं हे झाल्यासारखं. तिला असं वाटायला लागलेलं, की आपलं शिक्षण पण अरे अर्धं सुटलं आहे. हे आपल्याला एवढ्या लवकर हा प्रकार असला होऊन बसलाय. खूप मग मी तरी तिला हे करायची. त्या काळात म्हणतात मी नामस्मरणावर भर दिला. नामस्मरण इतकी मोठी ताकद आहे म्हणतात की आईंनी आपल्याला दिलेलं अमृत आहे ताई म्हणत होत्या, की जे जे कोण ते प्राशन करेल ते अमृत तर त्याचा उद्धार तर आहेच, पण त्याच्या भोवतालच्या माणसांचा सुद्धा उद्धार आहे. फक्त त्यालाच नाही तो ज्या ठिकाणी राहतोय त्या जागेचा उद्धार होणार. तो जिथं नामस्मरण करतोय त्या जागेचा उद्धार होणार. त्याच्या भोवतालच्या माणसांचा उद्धार होणार आणि त्याचा स्वतःचा तर होणारच. इतकं ते असं अमृत आहे नामस्मरण म्हणजे. खूप मोठी ताकद आहे नामस्मरणामध्ये आणि जे पण गुरुमार्गात आहेत त्यांनी प्रत्येकानं नामस्मरणावर पहिल्यांदा भर द्या. तुम्ही पुस्तक वाचन किंवा हे सगळं ठीक आहे, पण सगळ्यापेक्षा जास्त नामस्मरणावर भर द्या. प्रत्येकजण आपापले अनुभव सांगतात. तर ताई म्हणत होत्या आणि खरंच नामस्मरणाची ताकद खूप मोठी आहे. का तर आईंनी तेच सांगितलंय पहिल्यांदा आपल्याला 1.5 तासाचं भजन आणि नाम घ्या, नाम घ्या. हेच आईंनी आपल्याला सांगितले. तर त्या म्हणत होत्या मी मी खूप नामस्मरण केलं म्हणतात घरामध्ये. का तर जी पण नकारात्मकता आहे तिच्या भोवताली किंवा माझ्या घरामध्ये किंवा त्यांच्या मनामध्ये काही नकारात्मकता आहे, ते तर काढू शकत नाहीत. मी तर हे करावं असं म्हणून. आणि एक दिवशी म्हणतात असंच रात्री बरोबर गुरुवार होता म्हणतात त्या दिवशी आणि अ, रोजच्याप्रमाणे ती घाबरतच झोपलेली होती म्हणतात. गोळ्या चालू होत्या तरीसुद्धा त्या गोळ्या खाऊन सुद्धा ती झोपेतून उठत होती म्हणल्या. आणि नंतर तिचे बाबा म्हणायला लागले, "नाही मी पुण्याला हे करतोय एखाद्या चांगल्या इकडं, इकडं नकोच." असं बोलायला लागले. त्यांनी मी कन्व्हिन्स करूनच इकडं आणलेलं होतं, की घरचं जेवण वगैरे हे होईल. थोडंसं बरं वाटलं, की परत तिला घेऊन जावा तुम्ही पुण्याला. असं म्हणून कन्व्हिन्स करून मी तिला इकडं. तर ते तसं म्हणायला लागल्यावर मी आईंना प्रार्थना सुरू केली, की "आई इतके वर्ष तर मी तुमच्याकडे काहीच मागत नाही आहे. जसं आहे तसं तुम्ही दिलंय त्यात मी दिवस काढायला लागले. निदान आता तरी माझं थोडंसं तरी हे करा. माझ्यावर थोडीशी तरी दया करा, की ह्यांना इथं राहू द्या. मी म्हणत नाही, मी तुमच्याकडे मागत सुद्धा नाही, की त्यांनी मार्गात यावं. माझी इच्छा असून सुद्धा मी तुम्हाला मागत सुद्धा नाहीये." मी खूप रडले म्हणतात त्या दिवशी. त्यावेळेला, की मी मागत सुद्धा नाहीये, की माझ्या नवऱ्यानं माझं असावं, हे सुद्धा मी तुमच्याकडे कधी नाही मागितलं किंवा माझ्या मुलीनं माझं असावं, हे सुद्धा नाही मी तुमच्याकडे कधी मागितलं. मी उपासना करते, मला वाटतंय माझं पूर्ण परिवार तुमच्या उपासनेत असावं, पण हे पण मी नाही कधी तुमच्याकडे मागितलं. निदान ती बरी होईपर्यंत माझ्यासमोर असावी. हे तरी तुम्ही माझी इच्छा पूर्ण करा. असं म्हणून मी खूप रडले म्हणतात. उपासना चालू होती, नामस्मरण चालू होतं. त्यात खरं कधीच खंड नाही केला म्हणला. कितीही मला त्रास झाला, मी कधीही खंड नाही केला म्हणल्या. आणि ज्यावेळेला गुरुवार होता म्हणल्या आणि जेवण वगैरे करून औषध वगैरे घेऊन ती झोपली. झोपेतच म्हणतात काय झालं कुणास ठाऊक एवढा तिला ताप आला, एवढा भयानक ताप आला की म्हणजे दवाखान्यात पळवावं लागलं रात्रीचंच. ताप आला त्याच्या मग मला खूप भीती वाटायला लागली म्हणलं आणि मी पूर्ण तिला नेलं, परत तिला ॲडमिट केलं दवाखान्यामध्ये वगैरे आणि ज्यावेळेला ॲडमिट केलं तर तिचे बाबा कायम असायचे. तर मी त्यावेळेला का नाही मी बोलले, "मी थांबते."
आणि जोपर्यंत ती ॲडमिट होती, तोपर्यंत मी तिच्याजवळ बसून नामस्मरण करायची आणि मी हे करायची. 4 दिवस ती परत ॲडमिट होती म्हटलं आणि मला असं वाटायला लागलं, "आई कुठली परीक्षा घ्यायला लागलाय? गुरूंचा वार असतोय, गुरुवार तुमचा वार आहे आणि त्या दिवशीसुद्धा माझ्या फक्त परीक्षाच घ्यायला लागलाय तुम्ही." आणि मग मी रात्रभर, दिवसभर अशी तिच्या भोवताली नामस्मरण करत, तिला खायला घालत, घरी जाणार, डबा करून घेऊन परत येणार. तोपर्यंतच फक्त तिच्या बाबांना बसवायची, "नको माझं मी सगळं हे करते" वगैरे. परत घरी आणलं. परत घरी आणलं आणि मी एक दिवशी बोलता-बोलता फक्त तिचे बाबा नव्हते सोबत. ते असं वेळ बघून तिला मी बोलले, "बाळा," म्हटलं, "माझ्यासाठी राहू दे, ह्यातनं बाहेर पडण्यासाठी. आई तू करतेस इतके वर्ष, तुला काय समाधान मिळाले?" असं ती बोलली. माझं राहू दे, माझे काहीतरी भोग असतील. मी सांगते म्हणून तू फक्त बरी होईपर्यंत कर, नंतर नको करू. तू फक्त बरी होईपर्यंत नामस्मरण कर. मी काही तुला म्हणतच नाही." ती पण कुठेतरी आजाराला त्रासलेली होती. तर बरं ठीक आहे, असं बोलली आणि तिनं थोडंसं मोठ्यानं मला ऐकू येईल असं नामस्मरण करायला सुरुवात केली. तो माझ्या आयुष्यात खूप मोठा हे होता म्हणल्या. मला खूप बरं वाटलं. खूप रडले मी त्या दिवशी म्हणल्या आणि ती नामस्मरण करत-करत कधी झोपली कळलंच नाही म्हणल्या तिला आणि नामस्मरण करत-करत झोपली आणि नंतर खूप वेळानं ती जागी झाली. ती गोष्ट माझ्या पण नाही लक्षात आली म्हणल्या. आणि ज्यावेळेला ती जागी झाली त्यावेळेला म्हणली, "आई कितीतरी दिवसातनं मी आज चांगली झोपले." ज्यावेळेला हे शब्द मला तेवढंच एक हे मिळालं, की मी तिला बोलले, "बघ नामस्मरण करत झोपलीस ना, तुला चांगली झोप लागली ना, रोज तुला भीती वाटते ना, तू हेच कर. मी तुला म्हणत नाही, की तू कायमस्वरूपी तुला बरे वाटेपर्यंत कर." तर तिला आपण माणसाच्या शरीरावर ज्यावेळेला येतंय ना, त्यावेळेला माणूस कुठलीही गोष्ट करायला तयार होतो. ती रोज दिवसभर काही करायची नाही. झोपायच्या वेळेला रोज तिनं सुरू केलं नामस्मरण करायला आणि झोप लागेपर्यंत ती नामस्मरण करत राहायची आणि मोठ्यानं करायची. तिच्या बाबांनी पण ते ऐकलं, पण ते काही बोलले नाहीत. तिला वाटतंय तर करू दे, असं त्यांनी हे केलं. म्हणजे कुठून तरी माझी मुलगी बरी होऊ दे, हे त्यांना पाहिजे होतं. तर नामस्मरण करत-करत ती झोपायला लागली. त्यावेळेपासनं ही गोष्ट खूप खूप मोठी आहे बरं का. का तर हे असे अनुभव बऱ्याच एका ताईंनी पण सांगितलेलं, माझा मुलगा आजारी होता त्यावेळेला मी त्याच्या डोक्यावर हात ठेवून नामस्मरण करायची आणि म्हणजे त्याचं ते घाबरणं आणि त्याचा आजार त्यानं कमी झालेला होता. असे बरेच अनुभव. त्यामुळे ना काही तुम्ही आजारी असाल वगैरे तर नामस्मरण करत झोपा. ही म्हणजे मी अशा बऱ्याच अनुभवांमधून ऐकल्यामुळे मी तुम्हाला हे सांगायला लागले. असं मी ऐकलंय बऱ्याच वेळेला. तर ज्या वेळेपासून ती नामस्मरण करत झोपायला लागली ना, एक रात्रही ती उठली नाही. एक रात्रही इतक्या औषधं, इतक्या गोळ्या, किती काही-काही होतं. हे तिच्या बाबांनी पण अनुभव घेतलेला होता आणि तिनं स्वतः पण ह्या गोष्टींचा अनुभव घेतलेला होता. तर म्हणला एक रात्रही अशी झाली नाही, की ती उठली घाबरून. ज्यावेळेपासून तिनं नामस्मरण सुरू केलं, करत-करत झोपायचा नेम केला. आणि हे तिच्या बाबांनाही जाणवायला लागलं. आणि एक दिवशी ते स्वतः उठून म्हणले आणि बरोबर त्या दिवशी गुरुवार होता म्हणले. 1 आठवडा त्यांनी 1-2 आठवडे त्यांनी हे बघितलं आणि तिच्या बाबांनी मला बोलले की "ते आईंचं पुस्तक कसलं आहे? इतक्या वर्षात त्यांनी बघितलं सुद्धा नव्हतं. तर ते जरा दाखव मला." तर मला खूप आनंद झाला. पण मनात कुठेतरी असंच हे लोकं कारण हे संपलं, की परत सोडून देतील असं हे ना, मी म्हटलं हां ठीक आहे आणि मी ते पुस्तक दाखवलं आणि पहिल्यांदा त्यांनी बालोपासना वाचली म्हणतात त्यावेळेला. आणि तुम्हाला सांगू ह्या गोष्टी सहज सोप्या नाही आहेत. माणसांना अनुभव आल्यानंतर छान वाटतंय. पण खूप परीक्षा असतात गुरूंच्या सुद्धा म्हणतात. त्या परीक्षांमध्ये आपल्याला उतरावं लागतं. उतरल्याशिवाय परीक्षांमध्ये पास होण्याचं समाधान कधीही मिळत नाही म्हणले. त्या परीक्षा दिल्या, त्या परीक्षांमध्ये कसून अभ्यास केला, परीक्षा चालू आहेत
तरी आणि त्यात कसून अभ्यास केला, कसून नामस्मरण, कसून भजन तरीसुद्धा करत राहिलो ना, तर त्यातनं पास झाल्यानंतरचा जे समाधान आहे ना, तर ते समाधान खूप खूप अवर्णनीय असतंय, असं ताई म्हणत होत्या. तर त्यांनी म्हटल्या की मग असंच त्यांनी बालोपासना वाचली. मला खूप समाधान वाटलं आणि तर माझ्या मुलीनं पण ते ते त्यांचं बघून ती तिच्या शेजारीच बसून त्यांनी वाचली ती बालोपासना. मग त्याच्यानंतर तिनं पण एक दिवशी मला बोलली तिचे बाबा रोज वाचायला लागले बालोपासना वगैरे. तुम्हाला सांगू ते वर्ष तिचं वायाच गेलं. पण त्या वर्षभरात मला नवऱ्याचा पहिल्यांदा सहवास मिळाला. म्हणजे त्यांनी लिटरली तिथलं हे सगळं काम वगैरे म्हणजे सगळं इथून करायला वगैरे सुरुवात केली. कधीतरी जायचे वगैरे. त्या सगळ्या गोष्टी मॅनेज केल्या त्यांनी म्हणलं. जायचे, यायचे असं करत त्यांनी हे केलं आणि मग तुम्हाला सांगू म्हणल्या ह्या सगळ्या गोष्टी हे झाल्या. त्याच्यानंतर कोरोनाचं हे आलं म्हणल्या. त्या त्या सगळ्या ह्याच्यामध्ये परत घरीच हे झालं आणि त्या सगळ्या काळामध्ये माझे मिस्टर बोलले, "नाही, नकोच ॲडमिशनच घ्यायचं नाही तिला," बोलले, "कोरोनाच्या ह्याच्यामध्ये. घरीच राहून हे कर अ, वेगवेगळे कोर्सेस वगैरे ऑनलाईन वगैरे असतात ना, तसं तुला जे मनाला वाटेल ते. मग योगाचं वगैरे तिनं ते हे सुरू केलं ऑनलाईन वगैरे आणि मग त्याच्यात तिचं मन गुंतायला लागलं आणि हे मग ह्या काळामध्ये तिला जरा बरं वाटायला लागलं. योगा वगैरे ह्या सगळ्या गोष्टी, घरचं खाणं ह्या सगळ्या गोष्टी आणि मेन सगळ्यात महत्त्वाची उपासना सुरू झाली ना, तर त्याच्यामुळं मग म्हटल्या की ती खूप दोघं जण आईंच्या मार्गात आली. ही गोष्ट मी कधीही म्हणजे इच्छा होती म्हणलं, खरं त्या गोष्टीसाठी कधी आईंना तगादा नाही लावला किंवा आईंना कधी प्रार्थना करून रडले नाही. फक्त जिथं असेल तिथं सुखात असावी तेवढीच. पण त्या काळात ते माझ्याशी खूप जवळ आले म्हणल्या आणि त्या काळात आईंची उपासना सुरू केल्यामुळं तिच्यामध्ये होत असलेले बदल ती अगदी व्यवस्थित पहिल्यापेक्षा चांगली इम्प्रूव्ह व्हायला लागल्या. ह्या सगळ्या गोष्टींमुळं आईंवरचा विश्वास कुठेतरी दृढ होत गेला आणि मग तुम्हाला सांगू तिथून माझ्या आयुष्याला एक खूप वेगळं वळण लागलं म्हणलं. आज सगळ्या गोष्टी सुरळीत चालू आहेत. आता तिनं इथंच दुसरीकडं नाही ॲडमिशन घेतलं, पुण्याला पण नाही. माझ्या मिस्टरांनी पण जातात पुण्याला, जाऊन येऊन करतात. पण तुम्हाला सांगू तो व्यक्ती आणि आजचा व्यक्ती अ, खूप म्हणजे खूप तुम्हाला सांगू 2 टोकं असल्यासारखी होती. ती कधीच एकत्र येणार नाहीत असं होतं. पण अ, पूर्ण सगळेच बदललेत असं नाही मी म्हणत म्हणल्या. पण माझी मुलगी पूर्ण बदलली म्हणल्या. आईंनी खूप बदल केला. आईची तिला जाणीव झाली आई म्हणजे काय असतंय आणि गुरु आणि आई म्हणजे काय आहेत. मी म्हणजे काय आहे हे थोडं तरी रक्ताचं नातं असल्यामुळं पण गुरु आणि आई काय आहेत त्या कोरोनाच्या ह्याच्यामध्ये तिनं सगळी आईंची प्रकाशनं वाचून काढलेली होती. त्यामुळं आईंच्या खूप जवळ आली आहे ती. त्यामुळं माझ्या पण आपसुकती जवळ येत गेली म्हटल्या आणि ह्या गोष्टींमुळं माझे मिस्टर पण बदलले. पूर्ण बदलले असं मी म्हणणार नाही म्हणतात. अजूनही 70%च ते बदललेले आहेत. अजून 30% माणसाचा स्वभाव जो असतोय ना तो हे नाही. पण तिच्यात माझे कुठेतरी रक्ताचे गुण पण आहेत. त्यामुळे ती लवकर हे झाली म्हणतात. आता खूप सगळ्या गोष्टींनी मी समाधानी आहे म्हणतात. सगळ्या गोष्टींनी म्हणजे गुरूंनी शेष काही ठेवलेलं नाही आहे मागण्यासाठी असं म्हणत होत्या. तर असे छान-छान अनुभव सगळ्यांना येऊ देत. पण सगळ्यात मेन महत्त्वाची तुम्हाला गोष्ट सांगू ज्यावेळेला गुरु आपल्याला संकटातून बाहेर काढतात किंवा एखादी गोष्टीतून आपण बाहेर पडतो, त्याच्यानंतर सुद्धा ते पाय सुटले नाही पाहिजेत. का तर चांगले दिवस आल्यानंतर सुद्धा गुरूंचा विसर पडतोय माणसांना. तो नाही विसर पडला पाहिजे, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. तर असे छान-छान अनुभव सगळ्यांना येऊ देत. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. जय राधे कृष्ण जय गोपाल कृष्ण श्री गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय.